हे आम्ही जर सहज बोललो तर तुमचं आमच्याकडून कोणाचं चांगलं कल्याण होत नाही. मग संत आपल्यावरती अनेक प्रकारचे उपकार करतात, प्रत्येक ठिकाणी उपकार करत असतात. मग उपकारातून आपल्याला लवकर काय उतराई होत नाही, कारण 3 जणांवरती मोठी जबाबदारी आहे. 3 सजावत देश को सती संत और शूर, 3 लजावत देश को कपटी कायर क्रूर. 3 जणांचं मोठं योगदान आहे. कोणाचं? सती, संत और शूर. सतीने काय करायचं? त्या ठिकाणी संस्कार करायचे. संतांनी काय करायचं? संस्कार, संस्कृती जपायची. संतांनी मात्र संस्कृती जपायची. आणि जे शूर आहे, सैनिक आहे, त्यांनी काय करायचं? देशाचं संरक्षण करायचं. पण ते संरक्षण करत असताना, ते देशाच्या सीमेवरती लढत असताना ते लढताय त्या ठिकाणी थांबलेले आहे. म्हणून तुम्ही आम्ही कथा कीर्तन सप्ते चांगल्या प्रकारे करू शकतो, या ठिकाणी चांगल्या प्रकारे जीवन जगू शकतो. जर ते त्या ठिकाणी नसते तर तुम्ही आम्ही त्या ठिकाणी सुखाने आनंदाने जीवन जगता आलं नसतं. पण त्या ठिकाणी ते ज्यावेळेस सीमेवरती उभे असतात तेव्हा घरच्यांना एक फोन सुद्धा कधी कधी करता येत नाही. त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर काही माहीत नसतं. म्हणजे सैनिकाने काय केलं पाहिजे? देशाचं संरक्षण केलं पाहिजे. 3 जणांवरती मोठे योगदान आहे, जबाबदाऱ्या मोठ्या आहे. संतांनी संस्कृती सांभाळायची, पण हेच संत आपल्याला काय करतात? वेळोवेळी मार्गदर्शन करतात. कसं कुठे काय करायचं, या जगामध्ये कसं वावरायचं, हे सर्व काही संत आपल्याला सांगतात ना. या पृथ्वी तलावरती जेव्हा जेव्हा अंधकार पसरतो तेव्हा तेव्हा संत आपल्याला काय करतात? सावध करायला येतात. त्या ठिकाणी अंधकारातून ज्ञानाकडे नेण्यासाठी ते आपल्याकडं येतात. संत सर्व सांगतात आपल्याला, परंपरा सांगतात, सर्व संस्कृती सांगतात, पण तुम्ही आम्ही नीट प्रकारे ते जोपासत नाही. आता सण कोणता येतोय माहिती आहे ना? कोणता? दिवाळी सण आता येतोय. मग दिवाळीला आपण काय करणार आहे? दिवाळी कशासाठी साजरी करायची आहे? का करायची? पूर्वीच्या काळी यक्षांचा सण म्हणून साजरा व्हायचा. असंही सांगितलं जातं की प्रभू रामचंद्रांनी रावणाला त्या ठिकाणी रावणाचं अपयश केलं, त्याला हरवलं आणि तेव्हा ते अयोध्येमध्ये आले आणि आपल्या नगरामध्ये आल्याच्या नंतर दीप उत्सव साजरा केला होता, दिवाळी साजरी केली होती. पण संतही आपल्याला सांगतात सण साजरे करा, पण कसे करा? संतांनीही आपल्याला सांगितलेलं आहे आनंदाने सण साजरे करा. दिवे लावा. दिवे का लावायचं? दिवे लावल्याच्या नंतर जर अंधकार असेल तो नाहीसा होतो आणि प्रकाश पडतो ना, पडतो. मग त्याचप्रमाणे आमच्या जीवनामध्ये जे काही सुखदुःख येतात ते सर्व काही विसरून काय करा? आनंदाने त्या ठिकाणी दिवे लावा आणि प्रकाशामध्ये तुम्ही आम्ही काय करा? दिवाळी सण साजरा करा. तर खऱ्या अर्थानं साजरा केल्यासारखा होईल. पण होतं काय? आता सांगतात त्या ठिकाणी दिवे लावायचे. आता काय केलं आपण? डिजिटल दिवाळी साजरी करायला सुरुवात केली. कशी करतो? पाण्यावरती त्या ठिकाणी दिवे लावायला लावले. पण तसे लावायचे का? कसे? मातीच्या पंचच लावतो आपण, त्या लावायला सांगितले. पण जसं आपण पुढे चाललेलो आहे, जसं कलियुग आहे तसं आपल्या परंपरा काय आहे? लोप पावत चाललेले आहे. जशा परंपरा आहे तसं आपण करत नाही. जे सांगितलं ते करत नाही, दुसरंच करतोय. पण जसं सांगितलं तसं केलं पाहिजे. फटाके वाजवतो. बरं, लक्ष्मीपूजेला आपण काय करतो? फक्त लक्ष्मीचीच पूजा करतो. विष्णूची पूजा केली पाहिजे. काही घरामध्ये फक्त लक्ष्मीचीच पूजा करतात. इकडे करता का? फक्त लक्ष्मीची करता का विष्णूची पण करता? हां, दोघांची पण करता ना. पण काही घरामध्ये फक्त लक्ष्मीचीच पूजा करतात. पण ती लक्ष्मी म्हणते जोपर्यंत माझा भगवान परमात्मा येत नाही तोपर्यंत मी येत नाही. जेव्हा तुम्ही विष्णूला आणाल तेव्हा आपोआप लक्ष्मी त्याच्या मागे येईल. म्हणजे लक्ष्मीपूजेला फक्त लक्ष्मी पूजायची नाही. मग दिवाळी कशी साजरी करायची? त्या ठिकाणी जेव्हा दीप लावू तेव्हा अंधकार निघून जातो आणि प्रकाशरूपी ज्योत आपल्याकडं येते, तेव्हा आपली दिवाळी साजरी केली जाते. संतही सांगतात दिवाळी दसरा तोची आम्हा सण, सगळे संत जण भेटतील. काय होतं? दिवाळीला सगळेजण एकत्र येतात आणि सर्वजण आनंदाने दिवाळी साजरी करतात. सर्वजण संत एकत्र येतात, त्या ठिकाणी दिवाळी साजरी करतात. तुम्ही आम्ही असंच करतो ना.
जे काही मतभेद असेल, जे काही वाईट गोष्टी असेल, काही दुःखामध्ये आलेले नसेल, काहीतरी विश्वास नसेल, काहीतरी भांडणं झालेले असतील, हे सर्व काही विसरून काय करा, एकत्र येऊन ती दिवाळी साजरी करा. विठ्ठल म्हणून हे संत आपल्याला वेळोवेळी पावलं पावलावरती सांगतात, बाबा हो आपल्या परंपरा जपा, संस्कृती जपा. हे कोण सांगतं आपल्याला? संत सांगतात. मग संतांचे एवढे उपकार आहे, मग त्या संतांना आपण काय करायचं? सतत भजायचं, त्यांचं नामचिंतन करायचं, त्यांच्या पायावरती लीन व्हायचं, त्यांच्या पायावरती श्रद्धेने भावेने जायचं, नतमस्तक व्हायचं, माथा टेकवायचा. बरं, एवढं केल्यावर काय होईल? नामदेव महाराज म्हणतात, संतांचं आणि देवाचं एवढं अतूट नातं आहे की तो देव भगवान पांडरीश पांडुरंग परमात्मा त्या संतांच्या घरी कामधंदा करतो. अभंगाचं 3रं चरण. साधुवासी देवा करी कामधंदा, साधुवासी देव कामधंदा करी, 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 साधुवासी देव पीतांबर करी वरी छाया, पीतांबर धरी वरी छाया, पीतांबर धरी वरी छाया, पीतांबर धरी वरी छाया, मनवून संता अखंड बजावे, मनवून संता अखंड बजावे, मनवून संता अखंड बजावे, मनवून संता अखंड बजावे, अखंड बजा. संता घरी देव कामधंदा करी, संता घरी देव कामधंदा करी, पितांबर धरी वरी छाया. म्हणून या संता अखंड बजावे, त्यांचे पायी व्हावे लीन सदा. सर्वांनी हात वरती घ्यायचे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा मी तुम्हाला चिंतन सांगत होते, तुम्ही शांततेने श्रवण केले. आता प्रत्येकाने नामचिंतन करायचं आहे. निवृत्तीराया निवृत्तीराया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया, निवृत्तीराया, निवृत्तीराया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया, निवृत्तीराया निवृत्तीराया, सोपान मुक्ताबाई
सगया निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान 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 प्रामाणिकपणे सांगू कोणी कोणी भजन केलं आवाजच आला नाही तोंडच हालताना दिसलं नाही आता सर्वजण शांत राहतील फक्त तुम्ही हा बोलाल ना नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 आवाज येत नाहीये नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण इकडे बोलता येत नाही का तुम्हाला बोलता येत नाही तुमचा आवाजच येत नाही महिला मंडळाचा खूप जोरात आवाज येतोय पण इकडचा आवाजच येत नाही आता महिला शांत बसतील आता फक्त तुम्हीच हा नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण पाठीमागचा आवाज येत नाही नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण सर्वांनी म्हणा नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण 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 नारायण फक्त नाम चिंतन जरी केलं तरी तो भगवान परमात्मा काय करतो कामधंदा करतो घरी काम करतो संकटातून निवारण करून देतो पण कशाने फक्त नामचिंतन केलं पाहिजे ते पण भावाने केलं तर जर नामचिंतन केलं नाही आणि म्हटल्या दे रे हरी पलंगावरी देईल का हरी देणार नाही मग त्याच्या अगोदर त्याला काहीतरी द्यावं लागतं कारण तो असा उदार नाही घेसी तेव्हा देसी ऐसा असशी उदार काहीतरी घेतो तेव्हाच देतो बघा संता घरी देव कामधंदा करी कधी जेव्हा संतांनी भगवान परमात्म्याचं रात्रंदिवस नामस्मरण केलं दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे रात्रंदिवस त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं तेव्हा ते संतांच्या घरी तो कामाला आला कोणाकोणाचे कामं केले सर्व संतांचे देवाने कामं
केले. नाथबाबांचं जर सांगायचं झालं तर 36 वर्ष भगवान परमात्मा नाथबाबाच्या इथं कावडीने पाणी भरत होता. 12 वर्ष कावडीने पाणी भरलं, 12 वर्ष चंदन उघळून दिलं आणि 12 वर्ष कपडे धुतले. एवढं काम कधी केलं? काहीतरी असेल तेव्हा केलं असेल, फुकट काम तर कोणाचंच करत नाही. मग तुम्ही म्हणाल तो नाथबाबांच्या इथं 36 वर्ष काम केलं, मग असं काहीतरी काय होतं त्याच्याकडं? काहीतरी उपकार असल्याशिवाय भगवान परमात्मा जात नाही. मग त्याच्या अगोदर काहीतरी कारण होतं. काय कारण होतं? नाथबाबांच्या कुळामध्ये भानुदास महाराज होते आणि भानुदास महाराज म्हणजे अगोदरचा जन्म बरं का. भानुदास महाराज भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचे, पंढरपूरची वारी करायचे. एक वेळ झालं असं, राजाला तुंगभद्रे काठीत एक राजा राहत होता, कृष्णदेवराय. आणि तो कृष्णदेवराय त्या लक्ष्मी मातेची भक्ती करायचा. तिला हवं नको ते सर्व काही बघायचा, पंचपक्वान्नाचं रोज ताट द्यायचा, तिची पूजा करायचा आणि जे जे भक्त त्या देवीच्या दर्शनाला येईल त्यांना रिकामा हाताने पाठवत नव्हता. ते जे काही मागतील ते सर्व काही त्यांना द्यायचा. सकाळ सकाळी राजाची पूजा झाली की घरासमोर लाईन लागली. दरबारासमोर एवढी मोठी लाईन लागायची का? तर राजाचं त्या ठिकाणी लक्ष्मी मातेचं दर्शन घेतलं की राजा काहीतरी देतो म्हणून त्या ठिकाणी लाईन लागायची, रांगेत उभे राहायचे. एक दिवस अशीच रांग उभी होती. लक्ष्मी मातेचं एक एक जण येऊन दर्शन घ्यायचे आणि घेत असताना एक वारकरी बाबा पंढरपूरच्या दिशेने येत होता. तिथून नामस्मरण करत करत येत होते. बघितलं राजाने, इकडे एवढी मोठी लाईन लागलेली आहे, रांग लागलेली आहे लक्ष्मी मातेच्या दर्शनासाठी आणि हे वारकरी बाबा एकटेच कुठे निघाले. म्हणून त्यांच्या जवळ येतात आणि आल्याच्या नंतर विचारतात, बाबा कुठे चालले, कशासाठी चाललेले आहात? तेव्हा ते वारकरी बाबा म्हणतात, बाबा मी माझ्या पंढरपूरला चाललेलो आहे, पांडुरंगाच्या दर्शनासाठी चाललेलो आहे, आषाढीचे दिवस आहे, वारीला चाललेलो आहे. आता सांगत असताना राजा म्हणतो, अहो त्याच्याकडे जाण्यापेक्षा माझ्या लक्ष्मी मातेचं दर्शन घ्या आणि तुम्हाला काय पाहिजे ते माझ्याकडे मागून घ्या, मी तुम्हाला लगेच देऊन टाकतो. आता तुम्ही आम्ही असतो तर आलो असतो का पायी पायी? आपल्याला आताच वारीला जाणं होत नाही आणि असं म्हटल्याच्या नंतर ते सर्व सोडून राजाच्या म्हणण्याकडे आपण लक्ष दिलं असतं. पण ते हाडाचे वारकरी होते. ते म्हटले, राजा अरे तू जे काही म्हणतो ना, पण ज्या लक्ष्मीची तू सेवा करतो ना, ती लक्ष्मी माता माझ्या भगवान परमात्म्याची दासी आहे, ती सडा समार्जन त्या ठिकाणी करते. आता कोणाला जर तुमच्या देव जर एखादा आवडता असेल आणि त्याच्याबद्दल जर कोणी काही म्हटलं तर तुम्हाला आनंद वाटेल का दुःख वाटेल? दुःख वाटेल ना, राग येईल. काय बोलता माझ्या देवाबद्दल? साधं गावाबद्दल जरी बोललं किंवा आपल्याबद्दल जरी बोललं तर तुम्ही आम्ही ऐकून घेत नाही. तसं ते वारकरी बाबा लक्ष्मी मातेला बोलले. आता राजाला मात्र राग आला. राजा म्हटला, वारकरी बाबा अहो प्रेमाने सांगितलं होतं की लक्ष्मी मातेच्या दर्शनाला चला, तुम्ही तर माझा अपमान केलेला आहे. खरं म्हणता तुम्ही माझी लक्ष्मी माता तुमच्या देवाची तिथं काम करते? राजा म्हटला, सांगाच आता खरंच करते का? वारकरी बाबा म्हणतात, तुला जर विश्वास नसेल तर माझ्याबरोबर पंढरपूरला चल. आता राजाला बघायचंच होतं. राजा लगेच त्या ठिकाणी वारकरी बाबाबरोबर येत दरमजल करत पांडुरंग परमात्म्याच्या पंढरपूरला येतात. आल्याच्या नंतर आता वारकरी बाबा म्हणतात, देवा आता बघ मी राजाला सांगितलं होतं, जे काही तुला जर माझी लाज जर राखायची असेल तर काहीतरी चमत्कार कर. पण राजा जसा त्या वाळवंटामध्ये येतो आणि आल्याच्या नंतर बघतो तर एवढी मोठी गर्दी लागलेली असते. त्या वाळवंटापासून महाद्वारापर्यंत लाईन लागलेली असते. तेव्हा तो राजा विचारात पडतो, एवढी मोठी संतांची गर्दी आहे, देवांची गर्दी आहे, म्हणजे हा भगवान परमात्मा काय सामान्य नाही. त्याला थोडंसं त्या ठिकाणी समजतं. वारकरी बाबा म्हणतात, बाबा तू आता माझ्याबरोबर आला ना, एक काम कर. काय कर? इथं चंद्रभागेचं स्नान कर. चंद्रभागेमध्ये स्नान करतात आणि स्नान झाल्याच्या नंतर पुन्हा मंदिराकडे येण्यासाठी निघतात. पण वारकरी बाबा मात्र देवाला विनवणी करतात, देवा आता तूच काहीतरी कर. जसे पुढे येतात तेव्हा राजाला आपली लक्ष्मी माता सडाक टाकताना दिसते. तेव्हा वाटतं खरंच
पांडुरंग परमात्म्याचं एवढं ऐश्वर आहे की खरोखर वारकरी बाबा म्हटले तसंच लक्ष्मी माता काय करते इथं काम करते. कोणाचं? पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये काम करते. आता त्याला वाटलं होतं, त्याचा संशय मात्र तिथं थांबला. त्याला वाटलं आजपर्यंत मी जिची सेवा करत होतो, जिचं त्या ठिकाणी नामचिंतन करत होतो, पूजा करत होतो, तीच लक्ष्मी माता आज पंढरपूरच्या पांडुरंगाच्या तिथं काय करते? काम करते. बघितल्याच्या नंतर पुन्हा पुढे येतो आणि आल्याच्या नंतर रावळामध्ये येतो. जसं त्या पांडुरंग परमात्म्याला बघतो, त्याचं एवढं सुंदर रूप असतं. किती सुंदर आहे! सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवूनिया राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपनिया. एवढा सुंदर रूप बघितल्याच्या नंतर आता तो म्हणतो, देवा आता मला काय घरी जायचं नाही, मी इथंच थांबणार. तो रावळामध्ये बसतो, पांडुरंग परमात्म्याच्या पुढे बसतो आणि बसल्याच्या नंतर त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत बसतो. त्या विठ्ठलाचं जसं रूप सुंदर आहे तसं त्याचं नाम सुद्धा सुंदर आहे. तसंच तो भगवान परमात्म्याच्या समोर तो राजा बसतो आणि राजा त्या भगवंताला सांगतात, देवा आता मला जायचं नाही. देवाला मात्र काळजी लागते, हा राजा जर इथंच बसला तर याच्या प्रजेचं कसं होणार? प्रजा याची कोण सांभाळणार? पालन पोषण कोण करणार? हा तर राजा आहे. भगवान परमात्मा म्हणतात, राजा असं करू नको. अरे तू जर इथून जर असाच राहिला तर तुझ्या प्रजेचं रक्षण कोणीच करणार नाही, तुला जावं लागेल. राजा म्हटलं, ठीक आहे देवा, मी जाईन, पण एका अटीवर, तुला माझ्याबरोबर यावं लागेल. भगवान परमात्मा म्हणतात की अरे माझा एवढा मोठा कारभार आहे, मी काही तुझ्याबरोबर येऊ शकत नाही. राजा म्हटला, देवा तुला जर यायचं नसेल तर मीही परत जाणार नाही. मग देवाला नाविलाज होतो आणि देव सांगतात की ठीक आहे राजा, मी तुझ्याबरोबर येतो, पण माझ्या 2 अटी आहे. पहिली अट, ज्या दिवशी तुझ्याकडून एखाद्या संतांचा जर अपमान झाला तर मी त्या ठिकाणी राहणार नाही. 2 अटी सांगतात आणि सांगितल्याच्या नंतर भगवान परमात्मा त्या ठिकाणी त्या राजा पुढं भगवान परमात्मा मागं दरमजल करत पुन्हा तुंगभद्रेच्या काठी येतात. आणि आता राजाला मात्र आधी कोणाची भक्ती करायचा विसरले का? कोणाच्या? लक्ष्मी मातेची भक्ती करायची. आता पांडुरंग परमात्म्याची भक्ती करायला लागला आणि त्याला काय केलं? पांडुरंग परमात्म्याला आतमध्ये ठेवलं. रोज सोन्याच्या ताटलीमध्ये पंचपक्वानाचं ताट द्यायला लागला. बरं एवढंच नाही, जेवढे सोनं ते हार माणिक मोती भगवान परमात्म्याला घातले जायचे, ते दुसऱ्या दिवशी जेव्हा पुन्हा घालायचं तेव्हा मोजून घालायचं आणि रात्री काढताना पुन्हा मोजूनच काढायचा. आता काढत असताना रोज पंचपक्वानाचं जेवण. पण राजानं काय केलं? कोणी येऊ नये म्हणून भगवान परमात्म्याला कुलपावर कुलूप एवढ्या कुलपामध्ये त्याला आतमध्ये ठेवलं. पण आता भगवंताला वाटू लागलं, माझे वारकरी साधे भोळे होते पण चांगले होते, त्यांची मीठ भाकरीसुद्धा मला चांगली लागायची. मला आता राजाचं मात्र पंचपक्वानाचं ताटसुद्धा आवडत नाही. मला जायचं आहे कुठं? पंढरपूरला. पण करावं, काहीतरी करावं लागेल. पण पुन्हा आषाढीचे दिवस येतात आणि आषाढीचे दिवस आल्याच्या नंतर सर्व वारकरी कुठे येतात? पंढरपूरमध्ये येतात. पंढरपूरमध्ये आल्याच्या नंतर आता इथं एकही देवच नाही, पण सर्व संत बसलेले असतात. देव नाही म्हणून त्यांना कर्मसुद्धा नाही. करायचं काय? आता देवाला कोण आणणार? आता देवाला आणायचं म्हणजे अधिकारी व्यक्ती लागणार. मग असा अधिकारी व्यक्ती कोण आहे? सर्वजण पुन्हा ते वारकरी ते संत कोणाच्या घरी येतात? भानुदास महाराजांच्या घरी येतात आणि भानुदास महाराजांना विनवणी करतात की तुम्हीच काहीतरी करा आणि त्या भगवान परमात्म्याला घेऊन या. भानुदास महाराज काकडा करत असतात आणि काकडा करत असताना त्या भगवान परमात्म्याला त्यांना माहीत होतं भगवान परमात्मा त्या ठिकाणी पंढरपूरला नाही आहे, काहीतरी करून त्यांना आणलं पाहिजे. सर्व वारकरी पुन्हा कुठे? तुंगभद्रेच्या काठी त्या देवाला आणण्यासाठी त्या ठिकाणी नामस्मरण करत चाललेले होते. आणि नामस्मरण करत असताना त्या राजाच्या दरबारामध्ये येतात. सर्व वारकऱ्यांना ते भानुदास महाराज सांगतात, तुम्ही इथेच थांबा, मी देवाला घेऊन येतो. भानुदास महाराज एकटेच जातात, पण देवाला बघतात कुलूप लावलेलं असतं. पण भगवंताला कळतं की माझा भक्त मला भेटण्यासाठी आलेला आहे. भगवान परमात्मा कुलूप त्या ठिकाणी तोडून टाकतात आणि भानुदास महाराजांना आपल्याजवळ घेतात. घेतल्याबरोबर 2 जण आलिंगन देतात आणि आलिंगन दिल्याबरोबर त्या भगवंताचा एक हार
कोणाच्या गळ्यामध्ये टाकतात? भानुदास महाराजांच्या गळ्यामध्ये टाकतात आणि भानुदास महाराज निघून येतात. पण राजाची सवय असते रोज जेवढे अलंकार घातलेले आहेत तेवढे मोजूनच काढायचे आणि मोजूनच पुन्हा घालायचे. आता काढत असताना सर्व अलंकार मोजले जातात. एक हार मात्र कमी भरतो, राग येतो, कोणी चोरला असेल म्हणून सर्व शिपायांना सांगतात, सर्वांना सांगतात, सेवकांना सांगतात, जा आणि एक हार शोधून आणा. सेवक येतात, बघतात तर भानुदास महाराज तिथेच थोडेसे लांब त्या ठिकाणी बसलेले असतात, नामचिंतन करत असतात. शिपायांना ते दिसतात आणि दिसल्याबरोबर त्या भानुदास महाराजांना धरूनच आणतात आणि राजाला सांगतात, या भानुदास महाराजांनी या इथं एक वारकरी बसलेला होता, याने काय केला, त्या ठिकाणी हार भगवंताचा चोरला. मागचा पुढचा विचार न करता त्या राजाने त्या भानुदास महाराजांना शिक्षा द्यायची ठरवली, सुळावरती द्यायचं ठरवलं. आता त्यांना एवढं मारलं करायचं काय? पण भगवान परमात्म्याने सांगितलं होतं, जर माझ्या भक्ताचा जर तुझ्याकडून अपमान झाला तर मी इथे मात्र राहणार नाही, मी निघून जाईल. आता इथं अपमान झाला, भगवान परमात्मा लगेच आले, भानुदास महाराजांना सोडवलं आणि सोडवल्याच्या नंतर भानुदास महाराजांना सांगितलं की मला आता तुमच्याबरोबर यायचंय. भानुदास महाराज म्हणतात, देवा अरे तुला असं कसं नेणार आहे, एक काम कर, छोटं रूप धारण कर आणि माझ्या झोळीमध्ये बस. तेव्हा भगवान परमात्मा छोटं रूप करतात, भानुदास महाराजांबरोबर झोळीमध्ये बसतात आणि पुन्हा पंढरपूरला येतात. मग त्या भानुदास महाराज जसं कर्नाटकामध्ये तो भगवान परमात्म्याला नेलं जातं आणि नेल्याच्या नंतर पुन्हा भानुदास महाराज पंढरपूरमध्ये आणतात. म्हणून त्या उपकारातून उतराई होण्यासाठी तो भगवान परमात्मा भानुदासाच्याच कुळामध्ये कोणाच्या एकनाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष काम करतो. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की भगवान परमात्मा कधीच फुकट कोणाचे घरी जात नाही आणि फुकट कोणाचं कामसुद्धा करत नाही. काहीतरी अगोदर घेतो तेव्हाच तो काम करतो. ठीक आहे, एवढं झाल्याच्या नंतर अजून कोणाचं काम केलं सांगते, भजन करा विठ्ठल. अजून जनाबाई महाराजांसाठी ते काय करायचे, 3 वाजता उठून त्या संत जनाबाईला दळू लागायचे, दळण दळू लागायचे, त्यांच्या कामामध्ये मदत करायचे. एवढंच नाही, कुठल्याही भक्तावरती संकट येऊ द्या, त्या संकटातून निवारणसुद्धा भगवान परमात्मा करून देतो. पण अगोदर नामस्मरण करावं लागतं, भजन करावं लागतं, तेव्हा तो भगवान परमात्मा काय करतो, आपल्याला संकटातून निवारण करून देतो. सर्वांचं काम, प्रत्येक संतांचं देवाने काम केलेलं आहे. आता आपल्याकडे वेळ कमी आहे बघा, पण काकड्यामध्ये आपण सर्वजण रोज म्हणतो, उच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्त देखोने. हा अभंग सर्व बघून घ्या, तेव्हा तुम्हाला समजेल कोणत्या संतांचं देवाने कोणतं काम केलेलं आहे. प्रत्येक संतांचं देवाने काम केलेलं आहे. मग या संतांचं संबंध कशाचा आहे, जन्मोजन्मीचा आहे, असे नामदेव महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. नामा म्हणे देव इच्छी संत संग, नामा म्हणे देव इच्छी संत संग, नामा म्हणे देव इची संत संग, नामा म्हणे देव इची संत संग, नामा म्हणे देव इच्छी संत संग, नामा म्हणे देव इच्छी संत संग, नामा म्हणे देव इची संत संग, नामा म्हणे देव इची संत संग. आम्हा जीवाला ग जन्मोजन्मी, आम्हा जीवाला ग जन्मोजन्मी, आम्हा जीवाला ग जन्मोजन्मी, आम्हा जीवाला ग जन्मोजन्मी, म्हणून संत अखंड भजावे, म्हणून
मी नामदेवराय सांगतात की भगवान परमात्मा काय करतो, संत संग तिची त्या ठिकाणी अपेक्षा करतो आणि भगवान परमात्मा खरंच संतांच्या संगतीची अपेक्षा करतो. ज्या सुखाकारणे देव वेडावला आणि वैकुंठी सोडून संत सरणी राहिला. पण जसा तो भगवान परमात्मा संतांच्या संगतीची अपेक्षा करतो ना, तसाच संत सुद्धा देवाच्या संगतीची अपेक्षा करतात. मनुष्य करसे तरी भक्तीची नेमिसे, तुझे द्वारी वसे ऐसे करी. पक्षी करिसी तरी चारी याची नेमिसे, तुझे द्वारी वसे ऐसे करी. मला पक्षी जरी केलं तर चारा खाण्यासाठी सुद्धा काय कर, तुझ्या दारामध्ये येऊ दे. झाड करिसी तरी तुळशीची नेमिसे, तुझे द्वारी वसे ऐसे करी. झाड जरी केलं तरी तुळशीचं कर आणि ते तुझ्या अंगणामध्ये लागू दे. म्हणजे जसे देव संतांची अपेक्षा करतात तसे संतसुद्धा देवाची अपेक्षा करतात. बरं, जेव्हा जेव्हा संत देवाचे अवतार झाले ना, तेव्हा तेव्हा सुद्धा संत भगवंताच्या सोबतच होते. सोबत होते कसं बघा, जेव्हा सत्ययुग होतं तेव्हा नृसिंह अवतार होता आणि त्या नृसिंह अवतारामध्ये प्रल्हाद म्हणून जगद्गुरु तुकोबाराय नंतर शेवटचा त्या ठिकाणी अवतार झाला, पण प्रल्हाद म्हणून भगवंतासोबत अवतार होता. जसा त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्रांचा अवतार झाला तेव्हा अंगद म्हणून भगवंत त्या ठिकाणी संत त्या ठिकाणी सोबत होते. ज्यावेळेस द्वापार युगामध्ये श्रीकृष्णाचा जन्म झाला त्यावेळेस उद्धवजी म्हणून सोबत होते. कलियुगामध्ये नामदेव महाराजांचा जेव्हा अवतार झाला तेव्हा भगवंत कोण होते, भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा होते. आणि पुन्हा का जन्म घ्यावा लागला, पुन्हा तुकोबारायांचा अवतार घ्यावा लागला. त्याचं कारण आहे, एकदा सर्व वाळवंटामध्ये सर्व संत बसलेले होते आणि चर्चा चालू होती की वाल्मिक ऋषींनी काय केलं, त्या ठिकाणी रामायण केलेलं आहे. मग नामदेव महाराजांना वाटलं की मी एवढा भगवंताच्या जवळच आहे, मी तरी काहीतरी केलं पाहिजे. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं, शतकोटी तुझे करीना भंग. सांगितल्याच्या नंतर आता देवानं सांगितलं, बाबा त्यावेळेस जास्त आयुष्य होतं, आत्ता मात्र 100 वर्षाचं आयुष्य आहे आणि या 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये हा देह कधी जाईल याचा क्षणाचा सुद्धा भरोसा नाही. क्षणभंगुर नाही भरोसा, वारे सावध तोडा माया आशा. हा कधी जाईल याचा क्षणाचाही भरोसा नाही, तू काही त्या ठिकाणी तुझ्याकडून शक्य नाही. पण नामदेव महाराज म्हणतात, मी पुन्हा जन्माला येईन आणि ते पूर्ण अभंग करीन. म्हणून अर्धे अभंग राहिलेले असतात, म्हणून जगद्गुरु तुकोबारायांचा त्या ठिकाणी अवतार घेतात. जेव्हा जेव्हा देव आणि संत हे सोबतच असतात, ते काही भिन्न नाही. देव आणि संत एकच आहे. मग त्या भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं तुम्ही आम्ही काय केलं पाहिजे, नामचिंतन केलं पाहिजे. कारण तो कृपाळू आहे, उदार आहे. जर तुम्ही त्याला जर थोडासा जर भाव लावला तर तो आकळायला त्या ठिकाणी टाईम लागत नाही. एक जरी नामस्मरण केलं आणि तुम्ही जरी संकटामध्ये सापडला तरी ते धावून येतो. फक्त ते नामस्मरण करत असताना श्रद्धेने आणि प्रेमाने असलं पाहिजे. कारण तो काय करतो, तुम्हा आम्हासाठीच येत असतो. कारण तो सगुण निर्गुण आहे, सगुण नाही फक्त निर्गुण आहे, पण आपल्यासाठी तो सगुणामध्ये आलेला आहे. मग सगुणामध्ये आलेला आहे तो सर्व काही आपलं बघतो. ज्याच्या सत्तेने वृक्षाचं पानही हालत नाही, मग तो तुम्हा आम्हाला चालवतो, बोलवतो. आणि त्याने जर ठरवलं आपल्याला पुढं बोलूनच द्यायचं नाही तर आपणही बोलू शकत नाही. मग एवढा सुंदर असा नरदेह आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे. मग या नरदेह प्राप्त करून दिला आहे ना, मग करायचं काय, तर भगवान परमात्म्याचं नामचिंतन. ज्ञानेश्वर संतापायी माता ठेविता सद्भावे, तेने भेटे देव आपे आप. म्हणून या संता अखंड भजावे, त्यांचे पायी व्हावे लीन सदा. संता घरी देव कामधंदा करी, पितांबर धरी वरी छाया. म्हणून या संता अखंड बजावे, त्यांचे पायी व्हावे लीन सदा. नामा म्हणे देव इच्छी संत संग, नामा म्हणे देव इच्छी संत संग. आम्हा जीवलग जन्मो जन्मी, म्हणून या संता अखंड बजावे, त्यांचे पायी व्हावे लीन सदा. झालेली सेवा भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करण्या अगोदर जे काही चांगलं असेल ते घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. जे काही चुकलं असेल हे माझ्या बुद्धीचे दोष समजून माझं मला परत करा. आणि सर्वांनी
उत्कृष्ट अशी साथ दिली, सर्वांचे आभार मानते. त्याचप्रमाणे माझ्याबरोबर आलेल्या हरिभक्त परायण साक्षी दिदी पळसकर त्याही सोबत आलेले आहेत, त्यांचे आभार मानते. माझे वडील शांताराम अण्णा गायकवाड त्यांचे आभार मानते. आमच्यासोबत देशमुख बाबा आलेले आहेत, त्यांचे आभार मानते. 4 मृदुंगाचार्य त्यांचे आभार मानते. सर्वांचेच आभार मानते आणि सेवेला पूर्ण विराम देते. जय विठ्ठल, जय जय.